हाय हॅलो नमस्कार, मी काजल. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन छानशी आणि सुंदर सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे रुद्रच्या खेळण्यापासून. आत्ताशी आम्ही उठलो आहे, अजून हातरूनसुद्धा आम्ही काढलेलं नाही आहे. मग कारण की मला बरेच जण विचारतात की रुद्र कोणत्या टॉयसोबत खेळतो, किती वेळ खेळतो, त्याचं रुटीन. तर बघू शकता, रुद्र हातरूनातून उठला की पहिलं टॉयज कुठं आहे तिकडे जातो. आणि ही टॉयज त्याने रात्रीच विस्कटवून ठेवली होती, जी की मी गोळा केलेली नव्हती. कारण की तो सकाळी उठल्यानंतर पुन्हा ती सगळी टॉयज बाहेर काढत असतो. तर तो टॉयज खेळत होता, खेळून झालं होतं त्याचा अर्ध. तोपर्यंत मी त्याला ब्रश नेऊन दिला आणि कसला छान ब्रश करतोय की मोठ्या माणसांनासुद्धा जमणार नाही इतका तो छान आणि परफेक्ट ब्रश करतो. तर त्याला ते स्कूलमध्ये शिकवलं आहे, त्यामुळे त्याला ते जमतं. जसं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुद्रविषयी सगळं काय बोलणार आहोत, तर मग मी ते सांगते. तर बघा, रुद्रला मी हे अमूलचं गोल्डचं जे पॉकेट असतं ना, ते दूध इथं मी वापरते. ताजं रोजच्या रोज आम्ही दूध आणतो आणि वापरतो, पण तरीही कधी कधी दूध खराब होतो. आणि डेअरीतून जर घ्यायचं म्हटलं ना, तर ते दूध ना त्याला पचत नाही आहे. मग त्याच्यामध्ये पाणी टाकतात नाही टाकतात ते काय माहीत नाही, पण ते दूध त्याला पचत नाही आहे. जसं हे पॉकेटमधल्या दुधानं त्याला काहीच होत नाही. त्यामुळं मग मला समजत नाही त्याला नेमकं कुठलं दूध द्यावं. तर आता बऱ्याच दिवसापासून, म्हणजे तो लहान असल्यापासून आम्ही पॉकेट वापरतोय. तर मग आता पण मी पॉकेटच चालू ठेवलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या टिफिनची तर मी तयारी करते. तर आज त्याला ना साबुदाणा आणि बटाट्याची मिक्स असा पदार्थ करून देणार आहे. जसं की मी त्याला रोज वेगवेगळंच काहीतरी करत असते, पण आता मी थोडं तेलकट पदार्थ टाळते, जास्त देत नाही. मागच्या वर्षी हे जे पदार्थ आहेत ना, मी त्याला जास्त द्यायचे, पण आता मी ते जास्त देत नाही. तर सगळ्यात पहिलं बघा, मी तर साबुदाणा छान भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये एक चिरलेला बटाटा टाकला आणि एक मिरची टाकली. 3च फक्त टाकलेत आणि भाजून थंड व्हायला ठेवलं आहे. तोपर्यंत इथं माझा चहा रेडी झाला होता, तर मी तो घेऊन आले. मग त्याला बोलत होते की ये टोस्ट खाऊया किंवा खारी खाऊया, तुला जे आवडेल ते. पण तो तिकडे खेळतच बसला होता, तर त्याला बोलवून घ्यावं लागतो. जोपर्यंत मी माझ्या कामात असते, जसं की चहा बनवते, टिफिन बनवते, तोपर्यंत तो ह्या टॉयसोबतच खेळत असतो. बाकी इकडे तिकडे तो करत नाही. आत्तासुद्धा त्याने ती असं ब्लॉक्स असतात ना, त्याचं ती काहीतरी त्याने बनवले, तोच मला सांगत होता. सकाळी ब्रश झाल्याच्या नंतर मी त्याला आता पहिल्यांदा खारी आणि चहा, आम्ही दोघंही जे खातो ना तेच आम्ही त्याला देतो. टोस्ट असतात, कधी खारी असते, जे आवडेल ते. आणि त्याच्यानंतर मी माझं काम करत होते, तर तो इथे त्याचं बॅग भरत होता, कारण त्याला त्याची बॅग भरायला जास्त आवडते. हे गुड मॅनर्स आहेत असं तो सांगतो, जे की त्याला स्कूलमध्ये शिकवलेलं असतं. आणि स्कूलमध्ये बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं 3 वर्षापासून लेकरांना स्कूलमध्ये घालायला पाहिजे. भलेही तुम्ही अभ्यासाला जास्त बसवू नका, पण अदर जे ॲक्टिव्हिटीज असतात, मॅनर्स असतात ना, ते तुम्हाला स्कूलमधूनच भेटतील. घरी आपण कितीही सांगितलं तरी लेकरं ऐकत नाही. बरेच जण म्हणतात नाही माझं 5 वर्षाचं झाल्यावर 6 वर्षाचं झाल्यावर आम्ही शाळेत टाकू, तर तसं नाही करायचं. शक्यतो तुम्ही 3 वर्षाचा झाल्याच्या नंतरच स्कूलमध्ये टाका. जसं की मी पण त्याला 3 वर्षाचं झाल्यानंतर टाकलं होतं. तर तो 2.5 वर्षाचा होता ना, त्यावेळेस मला बऱ्याच जणांचं म्हणजे सांगत होते बरेच जण की प्ले ग्रुपला टाक आतापासूनच, म्हणजे चांगले त्याला सवय लागतील. पण मी नाही टाकलं. मला बरेच जण म्हटले, पण मी ते टाळलं, कारण की त्याचं वय लहान होतं आणि त्याचे खेळायचे मजा करायचे थोडेफार दिवस आहे. आणि मेन तर तो राहिलाच नसता, त्यामुळे मी त्याला काही टाकलं नाही. 3 वर्षाच्या नंतरच टाकला. तर आता त्याची इथं बॅग भरून झाली आणि मग तो आता लागला आहे त्याचे टॉयज भरायला, कारण मी पाणी गरम करायला लावलेलं आहे तिकडं. तर मी त्याला सांगते की बाळा, पाणी गरम व्हायच्या आधी हे टॉयज भरून ठेव. आणि कधी कधी तो भरतो, कधी नाही भरत. त्याचं मन म्हणजे मूड असेल तसं. कधी कधी मूड नाही होत त्याचा भरायचा, पण रेग्युलरली तो भरतो. कारण दुसरं काही नसतं. आपण मोबाईल वगैरे हातात दिला किंवा टी व्ही चालू करली तर त्यांचं लक्ष तिकडं जातं. पण आता मी माझ्या कामात आहे सकाळी उठल्यानंतर, त्यामुळे त्याला दुसरा काय ऑप्शनच नाही करण्यासाठी. त्यामुळे तो एकतर खेळत राहणार किंवा मग ते टॉयज. आणि टॉयज भरताना सुद्धा तो सेपरेट टॉयज भरतो. मी तुम्हाला दाखवते. त्याच्याकडे ना एक बिस्किट्स, असे छोटे छोटे बिस्किट्स आहेत, जे की लाकडाचे आहेत. आणि हे ब्लॉक्स, हे 2च टॉयज तो सगळ्यात जास्त खेळतो आणि रेग्युलर खेळतो. बाकीचे तो एवढं खेळत नाही. ह्या सगळ्या टॉयच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अगदी 100, 120, 70, 80 रुपयाचे टॉयज आहे. ते तुम्ही तुमच्या लेकरासाठी नक्की घ्या, कारण याच्यामध्ये खूप जास्त गुंतून पडतात, म्हणजे त्यांना दुसरीकडे बघायला वेळच भेटत नाही. तर त्याच्यानंतर तोपर्यंत माझं हे थंड झालं होतं, मिक्सरला मी वाटून घेते. वाटताना थोडेसे जिरे आणि कोथिंबीर टाकली. उपवासाला करणार असेल तर कोथिंबीर नाही टाकायची, तसंच जिरे पण नाही टाकायचे, तसंच मिक्सरला वाटून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून वाटायचं, म्हणजे थोडंसं ना मऊ येतं ते, आणि किंवा बारीक वाटलं जातं, तुम्हाला जसं पाहिजे तसं.
कुणाला खरखरीत आवडतं, कुणाला जास्त बारीक आवडतं तसं. त्याच्यानंतर वाटीत काढून मी याच्यामध्ये फक्त मीठ टाकले आणि थोडंसं पाणी पुन्हा ॲड केले. आता हे 10 मिनटं बाजूला ठेवायचं भिजायला. तोपर्यंत मी रुद्रला इथं हा लाडू जो आहे ना आपण बनवला आहे ह्याचा बदाम आणि मनुक्याचा आहे, तर तो मी त्याला देणार आहे. नाही तर मी भिजवलेले बदाम देते त्याला. आता लाडू आहेत तर मी बदाम भिजायला घालतच नाही, कारण तो जास्त डोस होईल त्याला. इतकं पण जास्त त्याला पचायला पाहिजे, त्यामुळे शक्यतो मी हा जर लाडू देत असेल तर मी त्याला बदाम नाही देत. आणि लाडू आता संपतीलच 2 दिवसात, तर मग पुन्हा मी त्याला बदाम द्यायला चालू करेल आणि पुन्हा थोड्या दिवसांनी अजून लाडू बनवेन, म्हणजे वेगवेगळं असं काहीतरी. कारण कंटिन्यू रोज बदाम म्हटलं की मग तो खात नाही. आणि इथं मला तो सरप्राईज दाखवत होता की मम्मा मी सगळं टॉयजवरून झाडून ठेवलं, आणि माझे डोळे बंद करून मला तो किचनमधून घेऊन आला. आणि बरंच काम करतो तो खरंच. आणि थोडंसं काम केलं की मी त्याला थोडी लाडीगोडी लावते, म्हणजे त्याला अजून काम करायला ना एक्साइटमेंट येते. त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी आंघोळ केली. आंघोळ झाल्याच्या नंतर मी त्याला इथं घेऊन आले. त्याला रेग्युलरली भोपळा करावं लागतं, म्हणजे तिकडच्या बेडवरून त्याला सोप्यापर्यंत असं उचलून आणावं लागतं, आणि हे रोजचंच आहे. त्याच्यानंतर आता मी त्याचं इथं दूध रेडी करते. त्यासाठी मी अमूलची चॉकलेट प्रोटीन पावडर वापरते, जी की गोड अजिबात नसते. इथं मी 1 चमचा 1 ग्लासात टाकते, पण गोड वगैरे दूध लागत नाही किंवा वेगळी टेस्टसुद्धा येत नाही. जसं दूध लागतं ना तसंच लागतं, अगदी किंचित थोडीशी टेस्ट बदलत असेल. पण ही प्रोटीन पावडर आहे जी की चांगली आहे. आता त्याला मी हे प्यायला देईल. तोपर्यंत इथं मी टिफिनचं जे बाकीचं राहिलं ते करून घेते. तर जे काही आपण मिश्रण तयार केलं होतं ते इथं मी तळून घेणार आहे भज्यासारखं. शक्यतो मी त्याला आता जास्त तेलकट पदार्थ देत नाही, टाळते. पण आता बऱ्याच दिवसानंतर केला आणि हा टिफिनला दिला ना हा पदार्थ तो खातो, कारण हे खूप खुसखुशीत आणि असं एकदम कडक लागतं. त्यामुळे त्याला पण आवडतं खायला आणि मलाही आवडतं आणि छान लागतं. तुम्ही पण करून बघा. जर उपवासाला खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आला ना तर असं करून बघायचं, एकदम टेस्टी लागतं. दह्यासोबत खायचं किंवा तसंच खाल्लं ना तरीही टेस्टी लागतं. मी तरी टिफिनमध्ये त्याला तसंच देते, दही वगैरे टिफिनमध्ये देत नाही. आता तिकडे मी ते थंड करायला ठेवून दिलं. तोपर्यंत त्याला कपडे घालून घेतली आणि आता इथं मेकअप चालू आहे त्याचा. त्याच्यामध्ये मी त्याला बॉडी लोशन लावते पहिल्यांदा पूर्ण बॉडीला. त्याच्यानंतर हिमालयाची पावडर आहे. सगळे प्रोडक्ट मी शक्यतो हिमालयाचेच वापरले त्याला. आणि तेलामध्ये फक्त पॅराशूट ऑइल जे आपण रेग्युलर सगळेजण वापरतो ना तेच ऑइल मी त्याला वापरते. त्याच्यामध्ये काही टाकत नाही वगैरे, नॉर्मल जसंच्या तसं वापरते. आणि या 3च वस्तूंनी त्याचा मेकअप कंप्लीट झाला. केससुद्धा विचारायची गरज नाही. केस तर त्याची असंच हातानेच मी विचारून घेत असते. कांगवा पण लागत नाही. लहान छोटी केस आहे तर मी जसा आकार देईल तसा तो हातानेच होत जातो. आणि शेवटी मी त्याला चंदनाचा टिक्का लावत असते, जो की रेग्युलरली लावते. तर बघा त्याची कंटिन्यू मस्ती सुरूच असते. त्याला असं शांत राहायचंच नसतं. मम्मा हे झालं, मम्मा ते झालं, सारखं बोलावं लागतं. आणि त्यामुळेच त्याची ती तब्येत तशी आहे असं मला वाटते. खायापियाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याची अजिबात नौटंकी नसते. तो जे देईल ना तो अगदी मनापासून खातो. असं नसतं की हे नको ते नको वगैरे. तर आता त्याचा मेकअप वगैरे झाला होता, तर तो आता ना बेलपत्राचं इथं झाड आहे तर त्याला पाणी घालतोय. तोच घालतो रोज, आणि त्याची सगळी पानं झडली होती. आणि आज पाणी घालायला गेला तर त्याला छोटी छोटी बघा पानं आलेत. आणि आता बघा किती खुश होतोय की मम्मा मला फळ आलं, म्हणजे त्याने पाणी घातलंय ना. तर त्याला इतकं म्हणजे खुश होत झाला तो. म्हणतात लहान मुलं देवाघरची फुलं. बघा किती इनोसंट आणि किती काय काय सांगत होता की मम्मा पानं आली वगैरे. मी रोज पाणी घालतो ना म्हणून आली त्या झाडाला पानं, असं तो सांगत होता आणि खूप खुश झाला. त्याच्यानंतर आता मी त्याचा टिफिन भरून घेते. जायच्या आधी शक्यतो टिफिन भरते, म्हणजे थंड पण झालेला असेल. तर आज इथं मी सॅलडमध्ये त्याला गाजर आणि काकडी देते. शक्यतो ह्या 2च वस्तू मी सॅलडमध्ये त्याला देत असते. बीट वगैरे देत नाही. बीटामुळे काय होतं त्याच्या पोटामध्ये दुखतं. आणि जे काही मी बनवलेलं होतं ना ते भरपूर देते. मग अर्धं खाल्लं ना तरी भरपूर झालं मला. त्यामुळे मी त्याचा टिफिन गच्च भरून देत असते त्याला. जेवढं खायचं आहे तेवढं खाऊ दे. त्याच्यानंतर आता मी इथं तो बाहेर गेला आणि त्याचे सँडल घेऊन आला. आता पावसाळा चालू आहे ना, त्यामुळे मग त्यांना ब्लॅक कलरचे सँडल वापरावे लागतात. आणि पावसाळा गेल्याच्या नंतर मग शूज आहेत त्याचे, ते शूज आता शूज घरात ठेवलेत, कारण आता शूजची गरज नाही. त्याचा तो इथं हातानंच घालतो. तोपर्यंत मी त्याने बॅग भरलेलीच असते, पण मी पुन्हा चेक करते. तर त्याने 2 हँकी ठेवल्या होत्या, म्हणजे 2 रुमाल त्याने ठेवले होते. एक मी काढून साईडला ठेवला. किंवा काय होतं कधी कधी मी त्याला दुसरं काही दिलेलं असतं, समजा दुसरी पेन्सिल एक्स्ट्राची, दुसरी कलर पेन्सिल, तो चुकून कंपासात ठेवतो. आणि मग स्कूलमध्ये गेल्यानंतर टीचर कंप्लेंट करतात की असल्या वस्तू स्कूलमध्ये द्यायच्या नाही. त्याला फक्त शॉर्पनर, एक पेन्सिल
आणि इरेजर आणि कलर एवढंच द्यायचं लागतं. त्याच्यामध्ये दुसरं काही चालत नाही. साधी स्केलसुद्धा देऊन चालत नाही. जरी स्केल जरी गेली चुकून त्याच्या कंपासात तरी टीचर म्हणजे कंप्लेंट करतात. त्यामुळे ते लक्ष द्यावं लागतं. त्यामुळं तो जायच्या आधी एकदा पुन्हा बॅग चेक करावीच लागते आणि त्याला सांगावं लागतं पाणी सगळं संपव. भले तू टिफिन थोडा खा पण पाणी सगळं संपलं पाहिजे असं त्याला मला सांगावं लागतं. माझी बॅग भरून झाली, सगळं आवरलं, तरीही तो अजून सँडलच घालतोय. त्याला बराच वेळ लागतो. जवळपास 15 मिनटं त्याला हे सँडल घालायला लागतात. लवकर बसत नाही त्याला. त्यामुळे तो हळूहळू असं करत राहतो. त्यानंतर त्याला खाली सोडून आले आणि तो गेला आता त्याच्या काकीसोबत स्कूलमध्ये. त्या सोडतात त्याला रोज डेली. नहीं किया ना? वाव, देखो केला अलग किया था फिर टीचर ने, इसलिए मैंने भी अलग किया. हाँ टीचर ने अलग किया था फ्लैग को. हाँ क्या? इसलिए मैंने अलग किया. अरे बापले. मैं तेरा बघून अलग केला. तर आज त्यांची एक्झाम होती. एक्झाममध्ये छोटीशी ॲक्टिव्हिटी त्यांनी घेतली होती, फ्लॅगला कलर करायचं. आता उद्या 15 ऑगस्ट आहे ना, त्यामुळे. तर त्याच्या आदल्या दिवशी शक्यतो त्यांच्या स्कूलमध्ये सेलिब्रेट होतो, कारण की उद्या सुट्टी आहे. म्हणजे 15 ऑगस्टला त्यांना सुट्टीच असते. त्यांच्या इकडे काही झेंडावंदन वगैरे नसतो. आणि येताना मी ना एक तुळशीचं रोप आणलं होतं खालून. आधीची पण तुळस होती, पण शक्यतो मी 2-1 महिन्यातून तुळस बदलतेच, कारण ना ती थोडीशी वाढली ना मग ते एवढं चांगलं दिसत नाही. त्यामुळं ताजी लावली ना की हे आणि माझ्याकडे होती ती मला बरेच जण आल्यानंतर सांगत होते कसली शामली तुळस आहे असं काय तर सांगत होते, म्हणजे ते लाल पानाची. तर हिरव्या पानाची लाव असं पण बऱ्याच जणांनी मला रिकमेंड केलं. त्यामुळे मग मी इथं म्हटलं ठीक आहे. आणि बऱ्याच आता पावसामुळं खाली सगळीकडे तुळशी वगैरे इतकी झाडं आलेत. आणि हे सगळे कामं मी शक्यतो त्याला सांगत असते, म्हणजे तो पण वेगळं काहीतरी शिकतो किंवा त्याला ते वेगळं काहीतरी करायला लागतं. तर आल्याला पहिल्यांदा ते झाड लावला मी, त्याचा युनिफॉर्म वगैरे चेंज केला, त्याला रेडी केलं. आणि आता आम्ही दोघंजण जेवण करतोय. तर शक्यतो मी स्वतः त्याला चारते. तो हाताने खातो पण मला चारायला आवडतं, त्यामुळे मी स्वतः चारत असते त्याला. मला नाही आवडत त्यानं हाताने खाल्लेलं, कारण लहान आहे तोपर्यंतच. मोठा झाल्यानंतर तो स्वतः खाणारच आहे. त्यामुळं लहान आहे तोपर्यंत लाड करून घ्यायचे. त्याच्यानंतर बघा तो रागवत होता का माहिती आहे, कारण मला खूप फास्ट चारते. हळूहळू चार ना मला सांगत होता तो. आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आता त्याला करायला काय द्यायचं, मग मी त्याला इथं ना एक कलर करायला दिला आहे. तर त्यानं बऱ्याच आतापर्यंत झाडांना कलर केला आहे. किचनमध्ये पण त्यानं माझा आणि त्याच्या नावाचा एक बोर्ड बनवला आहे छोटासा, तो मी दाखवेन एखाद्या व्हिडिओमध्ये. तर असंच मी त्याला काही ना काही ॲक्टिव्हिटीज देत असते. आता उद्या तर सुट्टी आहे, त्यामुळं आज काय होमवर्क वगैरे करायचा नाही आहे. आज होमवर्क त्याला देत नाही, उद्याच देणार आहे. कारण आज निवांत खेळायचं किंवा बाकीचं काय पण तो करत बसतो. आणि जोपर्यंत तो तिकडे बाहेर कलर करतोय त्याचं होतं आहे तोपर्यंत इथं आता मी माझं काम करते, म्हणजे साधारणतः 3 वाजेपर्यंत किंवा 2:15पर्यंत. आणि मग त्याचा कलर झाल्याच्या नंतर त्याला मी बनाना खायला देते. तर दिवसातून शक्यतो 2 केळी मी त्याला देते. बाकीचं कोणतंही फ्रूट असू दे देईल कधीमधी, पण मी केळी त्याला रेग्युलर देते. रोज 2 केळी तरी मी त्याला देतेच. म्हणजे होतं असं की त्याच्या तब्येतीसाठी मी हे लक्ष ठेवते, पण नाही होते. केळ्यामुळे सुद्धा तब्येत काय वाढत नाही. तर मी बरंच म्हणजे तब्येत वाढण्यासारखे पदार्थ ज्याच्यामध्ये जास्त कॅलरीज असतील अशी यूज करते त्याच्यासाठी, पण काही होत नाही. म्हणतात एखाद्याचं सडपातळ शरीर. तर आता आमचं दोघांचंही काम झालं होतं, त्याचं पण खाऊन पिऊन सगळं झालं. आणि मग त्याला झोपवला. साधारणतः रोज मी त्याला 4 वाजता झोपवते. 4 ते 5:15पर्यंत किंवा 5:30पर्यंत झोपवते. आणि 5:30ला आता आम्ही झोपून उठलो होतो, छान फ्रेश झालो आणि मग चहा ठेवला. चहा ठेवताना पण मग संध्याकाळी ना मी 5:30 ते 5:45पर्यंत त्याला मी दूध देते, छान दूध. सारखं पण मी ते प्रोटीन पावडर त्याला देत नाही, कधीमधी असं छान दूध देते. तर याच्यामध्ये पण एकदम फक्त कलर येईल ना एवढा चहा टाकते. तसंही आमचा चहा गोड नसतो, एकदम सपक असतो. त्यामुळं मग गोड तर नाहीच लागत, पण थोडासा कलर आला ना मग त्याला असं वाटतं की ह्या दोघांसारखा माझा पण चहा दिसतोय. नाहीतर तो पिणार नाही, तो म्हणणार मम्मा माझा चहा व्हाईट आहे, तुझा चहा असला कसा ब्राऊन झाला आहे. त्याचं म्हणजे त्याच्या क्वेश्चनना आन्सर करता करता अगदी नाकी नव येतात, इतकं असतं त्याचं. आणि आता काय झालं माहिती आहे, इथं रोजचंच आहे, हे कधी ना कधी होतच असतं. चहा होतच होती तोपर्यंत दरवाजावरती कस्टमर आले होते. मग त्या बसल्या, त्यांनी डिझाईन चूज केली ब्लाऊजची. त्याच्यानंतर त्यांची मापं घेतली आणि बोलत बसण्यामध्ये अर्धा तास निघून गेला. तोपर्यंत रुद्रचा दोघाचा चहा पिऊन झाला. माझा चहा इतका गारटून गेला होता, मी पिलीच नाही, तो तसाच ठेवून दिला. म्हटलं आता ते पिण्यात काय अर्थच नव्हता.
कारण अर्धा पाऊण तास जवळजवळ ते कस्टमर बसले होते. हे आता रोजचं झालं आहे ना. आता झालं आहे असं की रक्षाबंधनमुळे ना भरपूर कस्टमर सकाळपासून दोघीजण येऊन गेल्या. सकाळी पण थोडंसं तेच झालं ना, आताही तेच झालं आणि त्यामुळे मग असंच होतं आहे. तर काही तर मी खाली गेली ना मग खालच्या खालीच मला देतात, असं पण होतं. तर साडी बघू शकता कशी आहे तुम्हाला, एकदम अशी पार्टीवेअर साड्या, पण अजिबात एवढं सूत वगैरे चांगलं नव्हतं. तर तो मला इथं खेळत होता माझ्यासोबत. त्याला रोज काही ना काही शिकवलेलं असतं ना, तर तो मला कट्टी गट्टी काय असलं सांगत होता की मम्मा असं कट्टी करायची, असं फ्रेंडशिप करायची, हे झालं ते झालं, असं बरंच काय मला तो सांगत असतो आणि त्याला ते आवडतं. म्हणजे मी जसं की तुम्हाला सांगते की त्याला गप बसवत नाही. त्याच्यानंतर मग मी मला एका ब्लाऊजला हुक लावायचं होतं ते करत होते आणि त्याला खेळायला पाठवलं होतं. तर तो फक्त मानसीसोबत खेळतो. रेड ड्रेसवाली दिसती ना लहान, ती मानसीन त्याच्या साईडला तो आहे. पण बघा सगळीकडे असं थोडंसं त्यांच्या हाईट एवढं उंच कट्टे आहेत, त्यामुळे लक्ष ठेवावं लागतं. तर काय करतात माहिती आहे, मोठी मुलं असं खाली वाकून बघतात खाली काय आहे, तर हे सुद्धा वाकायचा प्रयत्न करतात. त्यामुळे 2-2 मिनटाला उठून यावं लागतं बाहेर, आहे का व्यवस्थित, कुठं खेळतोय सारखं बघावं लागतं. आणि माझं तर मोस्टली जास्त लक्ष असतं बाहेर. तर तो खेळून आला आणि आमचं घड्याळ बंद पडलं होतं, तरी तर स्टील मी चेंज केला. तर तेही ते काम त्यालाच करायचं होतं. मम्मा मला येतो, तू टेन्शन नको घेऊ. आता मी तर स्वयंपाकाची तयारी करते, तोपर्यंत तो तिकडे निवांत खेळत बसेल. तरी बॉटल दिसली तुम्हाला खिडकीवरती कलर दिलेली, तर तिलासुद्धा रुद्रनेच कलर दिला आहे, तुम्ही बघू शकताय. वरती व्हाईट केला आहे, खाली रेड केला आहे, पण ते दिसायला लुक छान दिसतोय. तर असली छोटी मोठी कामं मी त्याला देत असते की त्याला मज्जा आली पाहिजे त्याच्यामधून काहीतरी, त्यामुळे मी त्याला तशी कामं देत असते. आणि संध्याकाळी तो आमच्यासोबतच जेवतो, जे आमचं जेवण असतं ना तोच. पण मी त्याला भरपूर खायला घालते, जोपर्यंत तो नाही म्हणत नाही तोपर्यंत मी त्याला वरतून म्हणजे चारतच राहते. आणि शक्यतो त्याला जेवताना मोबाईल द्यावाच लागतो, म्हणजे त्याला काय ऑप्शनच नाही, सवयच लागली. आधीच नव्हती लावायला पाहिजे होती, पण आता लागली. तर मग तो मोबाईल घेतो जेवताना कधीमध्ये, तर त्याला पाहिजेच असतो. आणि मग त्याच्यानंतर मग मीच टी व्ही बघते, तो काही टी व्ही वगैरे पण बघत नाही, त्याचं काही ना काही करतच बसलेला असतो. आणि मग झोपायच्या आधी अर्धा तास त्याला रोज टी व्ही द्यावा लागतो, अर्धा तास फिक्स. त्याचं कहाणी बघतो तो, असं चिचूची कहाणी वगैरे तसलं काही ना काही बघत असतो. तर असंच त्याचं रेग्युलरली रुटीन असतं. आणि संध्याकाळी मग माझ्यासोबतच तो 10:30 वाजता झोपतो. तर हे असं रुद्रचं रुटीन असतं डेलीचं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा. बाय.